महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। पंडित नेहरू सहशेती विद्यालय नवलनगर येथे आंबोडे येथील महापूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप। धुळे तालुक्यात असलेल्या नवलनगर येथील पंडित नेहरू सहशेती विद्यालय येथे वसुंधरा महिला प्रभात संघ यांच्या उमेद अभियानांतर्गत आंबोडे येथील महापूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। या सामाजिक उपक्रमामुळे आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। मागील महिन्यात कनेरी नदीला आलेल्या महापुरात नदीकाठावरील अनेक गावातील ग्रामस्थांचे संसार उघड्यावर आले। त्यात सर्वात जास्त हानी आंबोडे येथे झाली। गावातील आनंदा पारखे व दिनेश आनंदा पारखे हे पितापुत्र महापुरात वाहून गेले। त्यांचा अद्याप पावेतो शोध लागलेला नाही। अनेक कुटुंबियांचे जीवनोपयोगी वस्तू धान्य महापुरात वाहून गेले। अनेक घरांची पडझड झाली। शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले। गावातील महापूरग्रस्त नागरिकांसाठी चहूबाजूने मदतीचा ओघ सुरू आहे। त्यात नवलनगर येथील पंडित नेहरू सहशेती विद्यालयाने या शाळेत शिकणाऱ्या 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी घेतली आहे। त्याच पार्श्वभूमीवर नवलनगर गावातील वसुंधरा प्रभात महिला संघाने घेतलेला पुढाकार देखील निश्चितच प्रेरणादायी आहे। या महत्त्वपूर्ण प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सी ए पाटील तसेच वसुंधरा महिला प्रभात संघाच्या अध्यक्षा श्रीमती मुक्ताबाई थोरात, मनीषा पाटील, रुपाली पाटील, प्रतिभा गिरासे आणि संघाच्या इतर महिला सदस्या उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री एस जी नेरकर, श्री आर टी अहिरे, श्री एस जे बोरसे, सौ पी व्ही पी देसले, सौ एस डी पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। संकट काळात विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी अशोक गोपाळ, सहतृप्ती भोईर, धुळे।